जोसेफ विजय चंद्रशेखर अर्थात थलपती विजय हे नाव सध्या तमिळनाडूतच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे। त्यांच्या अभिनयाची भुरळ तर जनतेला आहेच, पण त्यांचा राजकीय प्रवास हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर येऊन पोहोचलाय। आज थलपती विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले। पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारा हा तमिळनाडूचा सुपरस्टार एकटाच नाही। याआधी कोणकोणत्या तमिळ स्टार्सनी त्यांचं फिल्मी करिअर सोडून राजकारणात प्रवेश केलाय आणि मुख्यमंत्री झालेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। नमस्कार मंडळी, मी रसिका। 2 वर्षापूर्वी थलपती विजय यांनी त्यांच्या सिनेमाप्रमाणेच पॉलिटिक्समध्ये दमदार एंट्री केली। 2024 ला त्यांनी टीव्हीके अर्थात तमिलगा वेत्री कळघम या पक्षाची घोषणा केली। पण त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवता पूर्ण लक्ष 2026 च्या विधानसभा निवडणुकींवरती केंद्रित केलं। अखेर विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधकांना धोबी पछाड देत घवघवीत यश मिळवलं। आज विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री झालेत, पण थलपती विजय आधी 70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते एम.जी. रामचंद्रन यांनी राजकारणात प्रवेश केला। एम.जी. रामचंद्रन तमिळ चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि तमिळनाडूचे लोकप्रिय राजकारणी होते। त्यांनी 1977 ते 1987 पर्यंत तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम केले। त्यानंतर सुपरस्टार जयललिता यांची राजकारणात एंट्री झाली। अम्मा म्हणून त्यांना राजकारणात नवी ओळख मिळाली। 1991च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने जयललिता यांना भरघोस मतांनी विजयी केलं। तेव्हापासून ते 2016 पर्यंत 6 वेळा त्यांनी तमिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं। तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम करुणानिधी देखील कामगिरी केली आहे। डीएमके पक्षाचे प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिलेले एम करुणानिधी दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये पटकथा लेखक म्हणून काम केले। एम करुणानिधी यांनी तब्बल 5 वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले। त्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात अनेक नेत्यांनी राजकीय पक्ष काढले आणि निवडणुका लढवल्या, पण कोणालाच पाहिजे तसं यश मिळालं नाही। पण 2 वर्षापूर्वीच आलेल्या थलपतीनं सर्वांना नामोशेष करत स्वतःला 2026 तमिळनाडूचा मुख्यमंत्री केलं। टीव्हीके पक्षाची स्थापना करून ते स्वतः मुख्यमंत्री पदावरती विराजित झाले। लोकांनी त्यांना विजयी केलं आणि त्यांनी धोबी पछाड देत घवघवीत यश मिळवलं। तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि न्यूज 18 मराठीला सबस्क्राइब करा।